पवार पक्षाच्या खासदारांनी भेट घेतली, काय भेटले, प्रमुख मुद्दे होते, कुठल्या विषयावर चर्चा झाली, किती वेळ चर्चा झाली? साधारणतः एक 20-25 मिनिट माननीय पंतप्रधानांबरोबर ही भेट झाली. सगळ्या खासदारांची आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं. म्हणजे कालच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबत महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन करण्यात आलं. 3 जिल्ह्यांमधले हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. या संदर्भामध्ये ही मागणी केली. त्यानंतर चाकण MIDC, रांजणगाव MIDC हा सगळा जो इंडस्ट्रियल बेल्ट आहे याची जी एक वाहतूक कोंडी सातत्याने होती, या संदर्भामध्ये PM गतिशक्ती टर्मिनल जे आहे याची मागणी आपल्या मतदारसंघामध्ये केली. मग इंद्रायणी मेडिसिटी असेल, त्याचबरोबरीनं नॅशनल ट्रायबल म्हणजे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल, या संदर्भातली मागणी माननीय पंतप्रधानांकडे केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे यामध्ये जी अनियमितता दिसून येते या संदर्भात माननीय पंतप्रधानांना अवगत करण्यात आलं. चंद्रभागा नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा हा प्रकल्प राबवण्यात यावा अशी मागणी धैर्यशील मोहिते यांनी केली. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही सुद्धा मागणी पंतप्रधानांसमोर ठेवण्यात आली. एकूणच 8ही जे खासदार आहेत या प्रत्येकाच्या मतदारसंघातले जे काही मुद्दे आहेत, गेले अनेक दिवस हाऊस चालत नसल्यामुळे हाऊसच्या म्हणजे सभागृहाच्या पटलावर जे मुद्दे मांडता येत नाहीत, या मुद्द्यासंदर्भात माननीय पंतप्रधानांकडे आम्ही आमची जी समस्या आहे ती मांडली. आपण महत्वाचं म्हणजे खूप चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDA मध्ये जाणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा होती, कारण त्याच्या प्रकारच्या चर्चा खूप सुरू होत्या. काँग्रेसने देखील म्हटलंय की वारंवार ते पंतप्रधान आणि अमित शहाची भेट घेतात, काय गोड बंगाल आहे? मला असं वाटतं आपण जर या संदर्भात कोणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली. या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत. या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला आहे. त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही. देशभरामध्ये ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्ष फुटत होते त्या दरम्यान तुमचा पक्ष फुटला गेला नाही. त्याचं कारण असं होतं की तुम्ही डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असा दावा केला जातोय, त्यामुळे तुमचा पक्ष फुटला गेला आणि त्यानंतर तुम्ही मोदींची भेट घेतली असं सांगितलं जातं. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? म्हणजे असा दावा केला जातोय आणि असं सांगितलं जातंय हे नेमकं कोणाकडून? असं पवार साहेब पण बोलत असतात, तसंच ते नाही. असं कोणाकडून हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे जे बिल अजून आलेलं नाही आहे, या बिल संदर्भात कुठला निर्णय झाला नाही, त्याविषयी विनाकारण आधीच कयास बांधणं मला वाटतं यामध्ये कुठलंही औचित्य नाही आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झाले ते मी तुम्हाला सांगतोय. यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन. आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे. पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच NDA मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं. महत्वाचं म्हणजे या सगळ्या भेटीवरती पंतप्रधानांचं काय त्यांनी आश्वासन दिलं? पंतप्रधानांनी तुमची चर्चा केली? यामध्ये माननीय पंतप्रधानांनी हे सगळे मुद्दे समजून घेतले. रेल्वेच्या बाबतीत तर पुणे नाशिक रेल्वेचा नेमका मुद्दा काय आहे, GMRTचे नेमके ऑब्जेक्शन्स काय आहेत आणि अनेक ठिकाणी प्रकल्प होऊ नये म्हणून आंदोलन केलं जातं, परंतु हे आंदोलन प्रकल्प व्हावा यासाठी केलं गेलेलं आहे याविषयी पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं की याची संपूर्ण व्यवस्थित माहिती घेऊन याच्यावर काय आपल्याला तोडगा काढता येईल या संदर्भात नक्की आपण पावलं उचलू हे त्यांनी आश्वस्त केलं. PM गतिशक्ती टर्मिनलच्या बाबतीतही तीच गोष्ट होती. एकूण हेल्थच्या बाबतीमध्ये इंद्रायणी मेडिसिटीचा प्रकल्प आल्यानंतर निलेश लंकेंनी सुद्धा हेल्थच्या बाबतीतले अनेक मुद्दे जे उपस्थित केले त्या संदर्भात सुद्धा एकूण पब्लिक हेल्थ स्ट्रेंथनिंग आणि कॅन्सरचा जो प्रिव्हेलन्स वाढतो या संदर्भात आपल्याला काय करता येऊ शकतं, PM केअरचा फंड कसा वाढवू शकतो या संदर्भात या सगळ्या ज्या चर्चा होत्या, मला वाटतं या जास्तीत जास्त या पॉलिटिकलपेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक झाल्या. पॉलिसी मेकिंगच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मंत्री, तुम्ही रेल्वेचं नाव घेतलं तर रेल्वे मंत्री आहेत,
लॉ अँड ऑर्डर असेल तर अमित शहा आहेत, किंवा दुष्काळ असेल तर त्या संदर्भामध्ये NDRF हे अमित शहाकडेच येतात. तर वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे मंत्री आहेत, तर तुम्ही मंत्र्याकडे न जाता थेट पंतप्रधानाकडे गेला. यामध्ये रेल्वे मंत्री महोदयांना अनेकदा या संदर्भामध्ये भेटून सुद्धा झालेलं आहे. या संदर्भात पार्लमेंटच्या फ्लोअरवर सुद्धा या गोष्टी झालेल्या आहेत आणि यानंतर आता यू हॅव टू गो टू द हायर ऑथॉरिटी. ही परिस्थिती रेल्वेच्या बाबतीतली जे सगळ्या समस्या आहेत सुधारत नाही या संदर्भामध्ये आहे, कारण याच्यातून तोडगा निघत नाहीये. माझा आक्षेप कुणावर नाही, माझं म्हणणं आहे की याच्यातून जर तोडगा निघत नसेल तर आपल्याला ही गोष्ट योग्य ठिकाणी ही मांडावी लागेल. आता PM गतिशक्ती टर्मिनल जी गोष्ट आहे, आज तुम्ही माझ्या मतदारसंघातली चाकण MIDCची जर परिस्थिती बघितली तर 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल असणारी MIDC आज अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य. मग याच्यामध्ये ही जर गोष्ट मांडायची आहे आणि अनेक ठिकाणी मांडून जर त्याला दाद मिळत नसेल, त्यामुळे ती सर्वोच्च ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. इतकं सोपं आहे. पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन होईल पुन्हा. कारण आता तुम्ही हायर ऑथॉरिटीला भेटले, याच्यावरती अथॉरिटी नाही आहे. त्यानंतर तुमचं आंदोलन याच्यामध्ये अधिक तीव्र होणार की यापुढे काय भूमिका? नाही, नक्कीच यापुढे आता त्यांच्याकडून काय पावलं उचलली जातात हे पाहू. महाराष्ट्र सरकारला त्यांच्याकडून काय सूचना जात आहेत, कारण यामध्ये काही पार्टी महाराष्ट्र सरकार सुद्धा आहेत, काही गोष्टी या पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्यांच्याकडून काय पावलं उचलली जात आहेत ती पाहू, कारण ही गोष्ट घडली पाहिजे, ही गोष्ट झाली पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रहीच आहोत. डॉक्टर यांच्या पवारसाहेबांच्या तब्येतीची मोदींकडे विचारपूस केली गेली, त्यांची एनर्जीचं त्यांनी कौतुक केल्याचं बघितलं. हो, आदरणीय पवार साहेब, म्हणजे एकूण आम्ही जेव्हा हेल्थ आणि या सगळ्या गोष्टींविषयी जी चर्चा करत होतो की कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण आणि यानंतर PM केअरमधल्या तरतुदींमध्ये काय बदल झाले पाहिजेत, या अनुषंगानं बोलत असताना माननीय पंतप्रधानांनी पवारसाहेबांच्या एनर्जीचं आणि एज इज जस्ट अ नंबर अशा पद्धतीनं माननीय पवारसाहेबांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. हा मुद्दा निलेश लंकेंनी म्हटला तसं आम्हाला कळालं की कॅन्सरची संख्या जी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल हे वेगळं असावं अशी त्यांची मागणी होती. खरं, निलेश लंकेंनी ही आवर्जून मागणी केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळं कॅन्सर हॉस्पिटल असावं. त्या अनुषंगानं त्याच्यावर पर्याय काय होऊ शकतो, तर यामध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर्सचा CSR पूल जर झाला तर एक वेगळ्या माध्यमातून हे कॅन्सर हॉस्पिटलचं येऊ शकतं. त्यावर सुप्रियाताईंनी टाटा मेमोरियलचं जे अधिकार आहेत ते माननीय पंतप्रधानांकडे आहेत आणि तिथला जो एज डिफरन्स जो आहे, रिटायरमेंट एजचा जो एक फरक आहे, या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष वेधलं होतं. सर, चाकण MIDC संदर्भातला एक प्रश्न आहे की 20 कंपन्या स्थलांतरित होणार असं कळतंय आणि 1,000 कोटींचा फटका बसणार आहे. यामुळे जवळपास 4,000 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही याचा परिणाम होऊ शकतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? आज तुम्ही चाकण MIDCची जर परिस्थिती बघितली तर अतिशय दारुण परिस्थिती आहे. 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त महसूल आणणारा जो इंडस्ट्रियल बेल्ट आहे, तिथे अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 2-2 किलोमीटर जाण्यासाठी अक्षरशः 2 किलोमीटरला जर 2 तास लागत असतील. शाळकरी मुलं आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा अनेकदा वाहनातून उतरून पायी जावं लागतं. ते 2-2, 3-3 तास त्या वाहतुकीत खोळंबतात. यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की हे खड्डे त्वरित बुजवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत. महाराष्ट्र सरकारला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की यामधला तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे. मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? या सगळ्या या महत्त्वाच्या गोष्टी चाकणच्या MIDCच्या बाबतीत आहेत, इंडस्ट्रियल झोनच्या बाबतीत आहेत. आणि आज पंतप्रधानांना भेटल्यानंतर PM गतिशक्ती टर्मिनलची जी मागणी केलेली आहे की जो चाकणचा विमानतळ हा गेला, म्हणजे चाकणचा विमानतळ जो पुरंदरकडे स्थलांतरित झाला, त्यानंतर मग चाकण, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगरपासून छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव, चाकण, तळेगाव ते पोर्ट हे जोडणारा एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जी सरकारची भूमिका आहे आणि त्या फ्रेट कॉरिडॉरच्या अनुषंगानं या परिसरामध्ये, चाकण परिसरामध्ये डेडिकेटेड PM गतिशक्ती टर्मिनल ही मागणी सुद्धा केली. कारण या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा हा विषय सोडवल्याशिवाय, जे आपण म्हणालात की या कंपन्या स्थलांतरित होतात, ह्या वाहतुकीची कोंडी होते, या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीशिवाय याच्यावर तोडगा निघणार नाही. सर, या खूप आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या, म्हणजे यातल्या बऱ्याचशा फोक्सवॅगन असेल, त्यानंतर मग हुंडाई असेल, त्यानंतर मर्सिडीज बेंझ असेल, या सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या MNCs आहेत.
मोठ्या कंपन्या आहेत. एका बाजूला सरकार अनेक विदेशात जाऊन MOUs करतं वेगवेगळ्या स्वरूपाचे, आणि दुसऱ्या बाजूला चाकण MIDCची ही परिस्थिती. नाही, मी हेच म्हणतो की ही परिस्थिती अतिशय लाजिरवाणी परिस्थिती आहे की या मोठमोठ्या कंपन्यांना रेड कार्पेट घालून आपण आणतो खरं, पण त्यांना बेसिक अम्युनिटीज देऊ शकतो का? आजही जो CMP आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे, म्हणजे पार्लमेंट संपल्यानंतरच मी PMRDAच्या आयुक्तांना यासाठीची भेटीची वेळ मागितलेली की हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन एकदा सादर तर करा, एकदा समोर दाखवा तरी की तुम्ही याच्यावर तोडगा कसा काढणार आहात. कारण तिथल्या स्थानिकांचे हाल होत आहेत, तिथल्या इंडस्ट्रीत येणाऱ्या कामगारांचे हाल होत आहेत. म्हणजे जर 19 जणांचा अवघ्या काही दिवसांमध्ये खड्ड्यात पडून जर मृत्यू होत असेल तर हे कुठल्याही गोष्टीला भूषणावह नाहीये, आणि त्यासाठी हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बनणं हे गरजेचं आहे. खरं तर प्रत्येक वेळेस पॉलिसी म्हटलं की महाराष्ट्र चांगल्या पॉलिसी द्यायचा, पण या सगळ्या संदर्भामध्ये फक्त आता चाकणच नाही तर पिंपरी चिंचवडमधून देखील मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री बाहेर जात आहेत. याची कारणं शोधणं गरजेचं वाटतं का? कारण रोजगार 100% कारणं शोधणं गरजेचं वाटतं. दुर्दैवानं तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये एक परंपरा होती की प्रत्येक अधिवेशनाच्या आधी, महत्त्वाच्या अधिवेशनाच्या आधी सगळ्या खासदारांची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक व्हायची. महाराष्ट्रात किती वेळा बैठक झाली हो? महाराष्ट्रात किती वेळा बैठक झाली की महाराष्ट्राचे कुठले मुद्दे केंद्राला मांडायचे आहेत यासाठी महाराष्ट्रात बैठक होते का? आता तुम्ही तसं काही प्रयत्न मुख्यमंत्री अनेकदा झालेले आहेत प्रयत्न. यामध्ये अनेकदा प्रयत्न होऊन सुद्धा या संदर्भामध्ये जर बैठक होत नसेल तर हे दुर्दैव आहे. म्हणजे चाकण MIDC सारखा मुद्दा असेल, आता मी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो मुद्दा आहे यामध्ये महाराष्ट्र सरकारचा स्टेक नाही का? जर 50% महाराष्ट्र सरकार निधी देणार आहे, जागा महाराष्ट्र सरकार देणार आहे, तर मग महाराष्ट्र सरकार हे ठामपणे सांगू शकत नाही का की आम्हाला रेल्वे याच मार्गे हवी आहे? या संदर्भातला जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन जो मी आत्ता तुमच्याशी बोलतोय, म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, MSIDCकडे तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर आला, पुणे हडपसर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आला, त्यानंतर तुमच्याकडे हडपसर यवत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर आला. सो हडपसर यवत, तळेगाव शिक्रापूर आणि पुणे शिरूर हे 3 कॉरिडॉर MSIDCकडे आले. माझी आपल्या सगळ्या माध्यमांना विनंती आहे की हजारो कोटी खर्च करून होत असणारे हे कॉरिडॉर सबलेटमध्ये होणार आहेत की त्याच कंपन्या करणार आहेत, माहिती काढा. जर हे सबलेटमध्ये होत आहेत तर मग हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मग एवढ्या चढ्या भावाने त्या निविदा का निघतात? दुसरा मुद्दा, आज तुम्ही सोलापूर हायवेला गेला तर खड्ड्यांचं जे साम्राज्य पसरलं, मग जबाबदार कुठली कंपनी आहे? नॅशनल हायवे हातवर करतं, नॅशनल हायवे सांगतं की आम्ही हस्तांतरण केलेलं MSIDCकडे. आज खड्ड्यांचं साम्राज्य आहे. रोज खड्ड्यांमध्ये ज्या काही समस्या, म्हणजे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की यामुळे होणारे अपघात असतील, जेव्हा अपघात होतो, एखादा जीव जातो, त्याकडे लक्ष वेधलं जातं, पण त्याच्या अलीकडे पलीकडे जे नुकसान होतं, जो वेळेचा अपव्यय होतो, ज्या हेल्थ इश्यूज येतात, या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आज या सगळ्या रस्त्यांचा कोणीही वाली राहिलेला नाहीये. मध्यंतरी सुद्धा माननीय गडकरी साहेबांनी पुण्यात येऊन त्याचं उद्घाटन केलं, त्याचं भूमिपूजनाचं हे केलं, कार्यक्रम मोठा झाला. पण मग या ज्या कंपन्यांना ही कंत्राटं गेलेली, या कंपन्यांची जबाबदारी निश्चिती नाही आहे का त्याच्यावर खड्ड्यांचं साम्राज्य? आणि मग याच्या कोऑर्डिनेशनसाठी जे आपण म्हणालात की महाराष्ट्र सरकार ही कोऑर्डिनेशन ठेवतंय का? जर खासदारांची अधिवेशनाच्या आधी भूमिका किंवा समजून घेण्यासाठी बैठकच होत नसेल तर मग हे दुर्दैव हे आहे की यामुळे हे समोर यावं लागतं. आजही पंतप्रधानांकडे ही मागणी करत असताना मी आवर्जून ही गोष्टीचा उल्लेख केला की हे जे सगळे प्रकल्प मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे, या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. आणि म्हणून आम्हाला तुमच्या दरबारात येऊन, तुमच्या ऑफिसमध्ये येऊन, तुमच्या कार्यालयात येऊन आम्हाला ही गोष्ट व्यथा मांडावी लागते. त्यामुळे हे जे कोऑर्डिनेशन आहे, ह्या कोऑर्डिनेशनच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलली गेली पाहिजे. डिलिमिटेशनचं विधेयक समजा आलं, पुढच्या सरकारकडनं प्रयत्न सुरू आहे विधेयक मांडण्याचं, जर ते विधेयक आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नेमकं काय असणार? आधी विधेयक येऊ द्या, विधेयकामध्ये काय आहे ते तर बघू द्या. उगाच आपण आत्याबाईला मिशा असत्या तर याच्यावर चर्चा करून काहीच उपयोग नाहीये. आधी विधेयक येऊ द्या, विधेयकाचा मसुदा समजू द्या, त्याच्यामध्ये आक्षेप काय त्या गोष्टी समोर येऊ द्या, त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल. जर समजा तुमच्यासारख्या गोष्टी ज्या विधेयकात असतील, तुमचे जे काही मुद्दे होते मतदारसंघ 50% वाढवण्याचं, जर तसे मुद्दे असतील तर तुमचं समर्थन असेल त्या विधेयकाला? आपल्यापैकी कोणाकडे ड्राफ्ट आहे? माझं आपल्याला तेच म्हणणं आहे, आपल्याला तेच म्हणणं आहे, यामध्ये प्रपोर्शनेट राईज आणि 50% सरसकट यामध्ये नेमकं विधेयकामध्ये काय गोष्टी येत आहेत, या गोष्टी आपल्याला आधी समजून घ्याव्या लागतील आणि त्यानंतर त्यावर भूमिका स्पष्ट करणं उचित ठरेल. जेव्हा विधेयकाचा मसुदाच हातात नाही,
उगाच आपण साप म्हणून भुई तुम्हाला थोपटत असं म्हणायचं जाण्यात की काही अर्थ सरकार पण नाही. हत्याबाईला मिशा आहेत असे गृहीत धरून तुमच्याशी चर्चा करत असेल तर अजून सरकारने चर्चा केलेली नाही आमच्याशी चर्चा केली तर त्यावर भाष्य करूया. नाही सर, यामध्ये आणखीन असं आहे की ते म्हणाले जो मूळ घटना दुरुस्ती आली होती तीच आता पार्लमेंटमध्ये आहे, फक्त त्या विशेष अधिवेशनात ती संमत होऊ शकली नाही. परत जेव्हा कधी येईल त्यावेळी संमत करण्याचा प्रयत्न होईल. म्हणजे नवं बिल तयार होत नाहीये किंवा ड्राफ्ट. माझं म्हणणं आहे की ड्राफ्ट आधी समोर येऊ द्या, कारण जो ड्राफ्ट आधी होता याच ड्राफ्टवर सगळ्यांनी जे आक्षेप आहेत हे पार्लमेंटच्या फ्लोअरवर आहेत. हे सगळ्यांनी मांडलेले जे आक्षेप आहेत ते कायम हे सगळ्यांचे आक्षेप हे कायम असणारच आहेत ना, याविषयी कुठलंही दुमत नाहीये. यामध्ये काय नेमकी सुधारणा होते आणि काय ड्राफ्ट समोर येतो याच्यावर भाष्य करणं उचित ठरेल. हाच जर ड्राफ्ट आला तर तुम्ही सभागृहात उभं राहून मतदान करणार की वॉकआउट करणार? आम्ही सभागृहात याआधी भूमिका मांडलेली आहे याविषयी. जर तुम्ही हाच ड्राफ्ट आला असं म्हणत असाल तर त्यावरची भूमिका आम्ही आधीच मांडलेली आहे. यावेळेस तुम्ही वॉकआउट नाही करणार? मी म्हणतो की ड्राफ्ट समोर येऊ द्या, कारण आपण तीन फार जे शेतकरी कायदे होते त्यावेळेस वॉकआउट केलं होतं, त्यामुळे तशा पद्धतीचं वॉकआउट ह्यावेळेस पाहायला मिळेल का? नाही, आधी ड्राफ्ट समोर येऊ द्या, बिल कधी टेबल होतं ही गोष्ट समोर येऊ द्या, त्यानंतर त्याच्यावरची स्ट्रॅटेजी सांगावी लागेल. एनडीएच्या संदर्भात शरद पवारांची नेहमी भूमिका जी आहे ती वेगळी राहिलेली आहे असं आंबेडकर म्हणतात. नाही, मी आंबेडकर काय म्हणाले ते भाष्य ऐकलेलं नाही पूर्ण, आणि ते कुठल्या कॉन्टेक्स्टने म्हणाले तेही ऐकलेलं नाही. दिल्ली संदर्भात बोललेले ते. त्यामुळे दोन मोठ्या नेत्यांनी, मी तुम्हाला तेच म्हणालो की मी पूर्ण ते ऐकलं नाही आणि त्याचा कॉन्टेक्स्ट जर मला माहीत नसेल तर दोन मोठ्या नेत्यांच्या विषयी मी भाष्य करणं उचित नाही. सर, वेगळा प्रश्न आहे. झारखंडमध्ये विद्यार्थी पुन्हा आक्रमक झालेले आहे, तिथलं सरकार चर्चा करते. मात्र हे जर पॅटर्न पाहिले जगभरामध्ये तर विद्यार्थी जे आहे, राजकीय नेत्यांची चर्चा होत असते, मात्र विद्यार्थी हे मागण्यांवरती ठाम आहेत आणि आक्रमक आणि आंदोलक हिंसक झाले. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलनं करतात, ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. कुठल्याही आंदोलनाला हिंसात्मक वळण लागू नये ही आपल्या प्रत्येकाचीच भूमिका आहे. परंतु या सगळ्यामध्ये केवळ मागण्या नाही तर एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होण्याची ही आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता. केवळ वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही, एकूणच शिक्षण पद्धतीचा सारासार विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे एक साधं उदाहरण, जेव्हा आपण मेडिकलच्या बाबतीत म्हणतो तर मेडिकलच्या सीट वाढल्या हे आपण अनेक ठिकाणी ऐकतो, पण किती सीट वाढल्यानंतर किती प्रोफेसरच्या जागा अजून रिक्त येतो? गेल्या 12 वर्षांमध्ये जर आपण रिसर्चचा विचार केला तर रिसर्चच्या बाबतीमध्ये किती फार्मॅकॉलॉजिकल मॉलिक्युल्स हे भारताने संशोधित केले, तो आपण याची उत्तरं शोधा ना एकदा. याची उत्तरं शोधली तर आपल्याला एकूणच शिक्षण पद्धतीकडे किती वेगळ्या गोष्टी दृष्टिकोनातून बघायचं गरज आहे हे अधोरेखित होतं, आणि हीच तर विद्यार्थ्यांची मागणी आहे. याविषयी काही पंतप्रधानांची चर्चा झाली तुमची? नाही, पंतप्रधानांची आजही चर्चा झाली. मागे हाऊसमध्ये सुद्धा टेबल केलेलं जर तुम्ही स्पीच बघितलं असेल तर त्यामध्ये हीच गोष्ट होती. माननीय सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा यामध्ये या ज्या परीक्षा घेतल्या जातात NTA अनुषंगानं, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अनुषंगानं त्यांनी जो मुद्दा मांडला होता की किती रिसर्चर्स हे इतर एक्झामिनेशनसाठी असतात, ते एक्झामिनेशन पॅटर्न सेट होण्यासाठी असतात, या सगळ्यावर ना सारासार विचार होणं गरजेचं आहे. आज तुम्ही जेव्हा विचार करता मेडिकलच्या बाबतीत सुद्धा, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन पेपर सेट करता, तर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन पेपर सेट करून तुम्ही नेमके कुठले डॉक्टर घडवताय? आम्ही याचा कधी विचार करणार आहोत की आम्ही फक्त वरवरच्या मलमपट्ट्या, आम्ही एवढ्या जागा वाढवल्या, त्यातून आम्ही किती खरोखर केपेबल लोक आणले? या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे ही जी आंदोलनं होत आहेत, ही आंदोलनं केवळ तात्पुरत्या मलमपट्टीने नाही तर एकूणच शिक्षण प्रणालीमधल्या आमूलाग्र बदलांनी सोडवणं गरजेचं आहे. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.